नेपाळचे नवीन 35 वर्षाचे पंतप्रधान माननीय बालेन शहाजी. बालेन शहा, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, बालेन शहा हा एक 35 वर्षाचा तरुण, जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात आज भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार अगदी नुसता असा ठासून बसलेला आहे. बालेन शहा हा नेपाळचा नवीन झालेला पंतप्रधान 27 मार्च 2026ला, जेमतेम 2 महिने झाले. नेपाळमध्ये सुद्धा असाच भ्रष्टाचार, अनागोंदी एवढा माजलेला होता की मानक म्हणून एक गुंड होता, तो जेलमधून सगळं आपलं नेटवर्क ॲक्टिव्ह करायचा, निवडणुकीला उभा राहायचा, निवडून यायचा. त्यांची एवढी भयानक अवस्था तिथं होती. गेल्याच वर्षी आपण बघितलं, ओली शर्माची सत्तांतर झालं, जनता सगळी पेटून उठली, रस्त्यावर आली. आणि त्यानंतर पुन्हा सुशीला कार्की म्हणून एक नवीन पंतप्रधान झाले. तात्पुरतं सोल्युशन म्हणून वगैरे लावू आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही तुमचा नवीन पंतप्रधान तुम्हाला हवा तो घ्या. नेपाळ एवढं वैतागलेलं होतं, तिथं सगळं शाळा, मराठी शाळा, कुठं सरकारी कार्यालयात जावा, अन्य कुठे जावा, कुठेही जावा तुम्ही, जिथं जाचाल तिथं त्यांना एवढा त्रास होत होता की पैसे घेतल्याशिवाय, वशिला लावल्याशिवाय कोणतं काम होत नव्हतं. हे सगळं झालं गरीब जनतेसाठी. पण जे धनदांडगे होते, पुढारी होते, गुंड होते, यांची कामं मात्र आरामात व्हायची. शैक्षणिक पात्रता ढासळलेली, आरोग्य विभाग ढासळलेला, आरोग्य विभाग नावाला दवाखाना आहेत, तिथं औषध नाही, डॉक्टर नाहीत, कसलीही सोय नाही. मग ह्या 27 मार्च 2026 रोजी निवडणुका त्या अगोदर झाल्या आणि 27 मार्च 2026ला बालेन शहा पंतप्रधान झाले. आणि बालेन शहा पंतप्रधान झाल्या पहिल्यांदा त्यांनी काय केलं असला तर तो जो गुंड होता, 35 वर्ष नेपाळवर राज्य करत होता, एका झटक्यात काठमांडू एका शहरात एका रात्रीत 190 यांना उचलून जेलमध्ये टाकलं. लोकांच्या सगळ्या भोवया उंचवायला लागल्या. लोक प्रत्येकाला वाटायला आलं की हे खरंच देव माणूस आपल्यासाठी आलाय. हो, ती तसाच कार्यक्रम करतात. आपणाला त्यांचं हेतून पुढची खरी गंमत फोड आहे. त्यांनी आरोग्य विभागात जर तुम्ही गेला तर तिथं प्रत्येक सरकारी हॉस्पिटल असू द्या, खाजगी असू द्या किंवा अन्य कुठलं असू द्या, त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 10 बेड हे गरिबासाठी राखीव पाहिजेत. राखीव म्हणजे काय, नुसतं येऊन चार्ज कमी करायचं असं नाही, तर त्याबरोबर मेडिकल, त्यांना मिळणारी सुविधा हे सगळं त्यांनी दिलं पाहिजे. जर नाही कोणी दिलं तर फोन करा. त्याने एक वेबसाईट काढली की तुमची तक्रार ह्या वेबसाईटवर टाका, तुम्हाला 7 दिवसात त्याचा उत्तर मिळेल. आज नेपाळची अवस्था एवढी छान चालू आहे. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हेच बालेंद्र शहा, नेपाळचे पंतप्रधान, यांनी शिक्षण आपल्या कर्नाटकमधील बेंगलोर या शहरात केले. जर कर्नाटक, बेंगलोर शहर असं विद्यार्थी घडवत असतील तर आपल्या देशात पण घडायला काय हरकत आहे. पण तसं होत नाही. काय होत नाही हा आपला विषय नाही. दुसरी एक भूमिका बालेन शहाने अशी घेतलेली आहे की इथून पुढं देशात कोणी VIP नाही, कोणीही आम आदमी नाही, कोणीही गरीब नाही, सगळे पहिले नेपाळी आहेत. त्यामुळं कुठेही ट्रॅफिकमध्ये गेला, कुठंही जावा तुम्ही, तुम्हाला जे पहिलं कसं होतं, नेते यायला लागले, ट्रॅफिक पॅक करा, रस्ता पॅक करा, जनतेला त्रास द्या, हे असं काही होणार नाही इथून पुढं. आणि दुसरी एक गोष्ट, शिक्षण एका झटक्यात विषय मनात आला का त्याची कारवाई झाली असं समजा. तर विषय असा शिक्षणाविषयी आला की सरकारी शाळा ह्या मोडकळीस आल्यात, म्हणून त्यांनी एका झटक्यात निर्णय घेतला की इथून पुढं नेता असो, मंत्री असो, पंतप्रधान असो, संरक्षण मंत्री असो, गृहमंत्री असो, कोणी असू द्या, प्रत्येकाची मुलं हे नेपाळच्या सरकारी शाळेतच शिकणार. त्यामुळं
ज्या कॉन्व्हेंट शाळा आहेत त्या इंग्लिश मिडियम आहेत जेवढ्या बी काही शाळा आहेत त्या सगळ्या शाळा बंद. बंद म्हणजे बंद. इथून पुढं कसलीही सरकारी शाळा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम असलं चालणार नाही. फक्त सरकारी शाळा ज्या नेपाळमध्ये आहेत त्याच फक्त ॲक्टिव्ह राहतील आणि प्रत्येकाने तिथंच शिक्षण घ्यायचं. त्यामुळं काय होणार आहे, सरकारी शाळेला चांगले दिवस येणार आहेत आणि सरकारचा पैसा कोणालाही लाटता येणार, जनतेचा पैसा कोणालाही लाटता येणार नाही. जनतेचा पैसा जनतेपाशी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याने अजूनही केल्या, ज्या वेळेला 25-30 मंत्री असायचं नेपाळच्या मंत्रिमंडळात, तर याच बालेंद्र शाह यांनी फक्त 15 मंत्री ठेवलेत. 15 मंत्री कशासाठी एवढी कटोती केल्या, तर जनतेचा पैसा जनतेला वापरता यावा, जनतेच्या विकासासाठी वापरता यावा. बिनकामाचं त्यांना संरक्षण आणि त्यांच्या इतर सुविधासाठी द्यायचं नाही. आणि सर्वप्रथम जनता